एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खुश असाल, आनंदी असाल. तर वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघा, इथे श्रद्धा ना ब्रेकफास्टमध्ये एक मस्त अशी तिची स्पेशल रेसिपी बनवते. म्हणजे ना तुम्ही जर असं म्हटलात तरी चालेल की स्नॅक्स बनवण्यामध्ये एक्सपर्ट आहे माझी श्रद्धा, म्हणजे माझी बहीण बारकी. स्नॅक्सची कोणती पण रेसिपी तिला सांगा, नवीन नवीन काहीतरी शोधून काढत असते आणि एकदम मस्त आणि टेस्टी अशी रेसिपी ती बनवत असते. तर आज इतक्या दिवसांनी आम्ही सगळेजण जमलेलो आहोत. म्हणजे भाऊ आहे, पूनम आहे आणि सगळेच जण आहेत. जसं की तुम्ही पूनम आणि भावाच्या माझ्या लग्नाचे जर व्हिडिओज पाहिले नसतील तर ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स देते, जाऊन चेक करा. तर त्यांच्या लग्नाचे सर्व व्हिडिओज आहेत. तर छान अशी रेसिपी आहे. पूनम इथे श्रद्धाला हेल्प करत होती तिची रेसिपीमध्ये बनवण्यासाठी. म्हणजे जे मैद्याचं जे पोळी लाटून घ्यायची असते ती, आणि असं कट करून त्याला बटाट्याची भाजी लावायची आणि त्रिकोण आपल्याला त्याच्यात करायचा आहे. आणि चीज जेवढा तुम्हाला आवडत असेल तेवढं टाकायचं. तर आम्ही चीज थोडंसं लिमिटेडच आणतो, कारण माणसं भरपूर आहेत आणि एवढं सगळं चीज आणायचं म्हणजे खूपच महाग आहे, नाही का? तर असो, चला मग इथे नाही, नंतर तव्यावरती असे थोडंसं पोळ्यात ना एकदम नॉर्मल भाजतो ना तशा भाजायच्यात. आणि नंतर त्याला तव्यावर भाजताना पुन्हा एकदा त्याला बटर वगैरे लावून फ्राय करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि ही सिंपल अशी स्नॅक्सची रेसिपी तुमची यम्मी आणि टेस्टी तयार होते. भाजीमध्ये तिने काही मसाले टाकले होते आणि वाटाणा घातला होता आणि बटाटा. त्यानंतर ना ब्रेकफास्ट झाला, जेवण झालं, सगळं झालं. आणि नंतर पूनमचा फोटोशूट वगैरेसुद्धा आम्ही केला. पण त्याच्यामध्ये ना आमचा एवढा वेळ गेला की संध्याकाळ झाली आणि कळलंच नाही. मग 5-6 वाजले आम्हाला ड्रेपरी आणायला जायला. ड्रेपरी कशासाठी? तर कृषिका आणि शंभूचं बोरनाहन करायचं होतं. तर कृषिकाचे कपडे वगैरे सगळे घरीच होते आणि आणणारासुद्धा कोणी नव्हतं. आणि प्रथमेशलासुद्धा जायला वेळच नव्हता आणायला. तर मग त्यामुळे आम्ही दोघांसाठी सुद्धा ड्रेपरी घ्यायला आलो. तर माझी जी बहीण आहे मोठी, ती म्हटली तिच्यासाठी सुद्धा ड्रेपरी बघ, आणि जर नाहीच मिळाली तर तिच्यासाठी नवीन फ्रॉक घे, मी पैसे देते. तर एवढं आहे ना मावशांचं प्रेम बघा. म्हणजे दोन्हीसुद्धा मावशा भारीच आहेत. पण भाऊजही माझी जी आहे, म्हणजे माझ्या भावाची जी बायको आहे, माझी बहीणच आहे तिसरी असं म्हणलात तरी चालेल, ती तर एकच नंबर. म्हणजे बघा इथे कसं लाडू आमचा लाड करून घेतोय मामीकडून, आणि सगळं तिच्याकडूनच आवरून घेतलं. आणि मस्त बघा किती प्रेम ओतू चाललं या दोघींचं. मग नंतर पूनमचा फोटोशूट तर खूपच मस्त झाला होता. काही क्लिप्स आहेत व्हिडिओच्या, ते मी अटॅच केले स्टार्टिंगला, आणि एंडला सुद्धा काही व्हिडिओज तुम्हाला अटॅच करते. आणि ते बघा, काही मोजक्याच बायका बोलवल्या होत्या, कारण ऑलरेडी खूप लेट झालं होतं आणि सर्वांना बोलवायचं म्हटल्यावर मग खूप वेळ जातो. आणि लहान मुलांचं कसं असतं, लहान मुलं जास्त वेळ ड्रेपरी कशी जास्त वेळ ठेवत नाहीत. आणि कृषिकाचा तर बघा, जो गळ्यात घातलेला हार होता ना तिने ऑलरेडी तोडून टाकलेला होता, एवढी तर ती अवखळ आहे. पण मग बोरनान तर करायचंच होतं. आणि मग बघा, माझ्याकडे ना घालायला साड्या वगैरे मी काहीच आणलेलं नव्हतं, कारण माझं राहण्याचं कन्फर्म नव्हतं. मला फक्त पूनमचं फोटोशूट वगैरे करायचं होतं, बोरनांचं काही प्लॅनिंग नव्हतं. पण मग काय झालं, पूनमच्या साड्या वगैरे होत्या, त्यामुळे खूप ॲडजस्ट होऊन गेलं. म्हणजे तिचं आणि माझं माप सेम असल्यामुळे ब्लाऊजसुद्धा ॲडजस्ट झाले. आणि बघा इतका सुंदर लुक माझा मी क्रिएट केला आहे. सिम्पलच आहे, पण तिच्या साड्या वगैरे आणि मस्तच एकदम सगळं छान एकदम परफेक्ट झालेलं आहे. आणि मग झालं, मग ओवाळायचं वगैरे असतं. आणि बोरनान का करतात ते तुम्हाला इथे मी आता थोडक्यात सांगणार आहे. 5 वर्षापर्यंत लहान मुलांचं बोरनान केलं जातं. आणि 5 वर्षापर्यंत का केलं जातं त्याचं काही रिझन्स आहेत. तर ना बोरनान का करावी यामागे ना एक आख्यायिका आहे. म्हणजेच पूर्वी ना करी नावाचा एक राक्षस होता. त्याची वाईट दृष्टी, वाईट विचार मुलांवरती पडू नयेत म्हणून बोरनान केले जाते. म्हणजेच पूर्वीच्या काळामध्ये बोरनान कृष्णावरती केले जायचे, म्हणजे कृष्णासाठी केले होते. तर आता ही लहान मुलं हे कृष्णाचे स्वरूपच असतात, म्हणून लहान मुलांवरती वाईट विचारांची किंवा अशा वाईट गोष्टींची बाधा होऊ नये, किंवा याच्यामुळे आणि वातावरणामध्ये सुद्धा भरपूर या काळामध्ये बदल होत असतात, त्यामुळे बोरनान हे केले जाते. त्याचबरोबर याच्यामध्ये लाह्या असतात, मुरमुरे म्हणजेच लाह्या, चॉकलेट्स, बिस्किट्स असं आत्ताच्या काळामध्ये मिक्स केलं जातं. तर पूर्वीच्या काळामध्ये याच्यामध्ये बोरं, ऊस, भुईमुगाच्या शेंगा
अशा पद्धतीच्या गोष्टी मिक्स केल्या जायच्या आणि याने बोर स्नान असं म्हणतात याला. तर याने स्नान मुलांना घातलं जातं आणि यामुळे आता प्रथा आहे अशी की बरेच लहान मुलं वगैरे बोलवले जातात, तर ते असे बोरं, चॉकलेट, बिस्किट जे काय असेल ते उचलतात आणि ऊस असेल, भुईमुगाचा शेंगा असतील तर ते उचलून खातात आणि मग त्याच्यामुळे ते खाल्लं जातं आणि त्यांचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी सुद्धा मदत होते. आणि बोरनान ही ह्याच्यासाठीच केलं जातं की मुलं निरोगी राहावीत, आनंदी राहावीत आणि वाईट दृष्टीपासून दूर राहावीत. तर अशा पद्धतीचे काही आख्यायिका आहेत. तर ही प्रथा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. तर अशा पद्धतीने आम्ही सुद्धा छान असं बोरनान सेलिब्रेट केलं. आणि आता एंडला मी तुमच्यासोबत काही रील्स व्हिडिओज म्हणजे जे मी शेअर करत आहे, जे मी काढले होते बोरनानच्या ह्याने. आणि एवढंच नाही तर पूनमचे जे फोटोशूट आम्ही केलं होतं, म्हणजे पूनमचं व्हिडिओ शूट केलं होतं, मोबाईलमध्येच केलं आहे, पण इतकं सुंदर व्हिडिओज तिचेसुद्धा आलेले आहेत ना, तर ते मी इंस्टाग्रामवरती शेअर केलेले आहेत. तर इंस्टाग्रामचं माझं अकाउंट प्रायव्हेट आहे, पर्सनल आहे, तर त्यामुळे ते म्हणजे आता त्याच्यावरती शेअर केलेले, तर ते तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही फॉलो करू शकता. तर खूप सुंदर असे तिचे व्हिडिओ शूट केलेले आहेत, छोटे छोटे क्लिप्स घेतलेत आणि मस्त असा लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे. तर खूप छान व्हिडिओ शूटिंग केलं आहे, म्हणजे कॅमेऱ्याची सुद्धा गरज नाही. इतकं सुंदर ते तिचं फोटोशूट झालं आहे. तीसुद्धा खूप खुश झाली आणि आम्हालासुद्धा खूप छान वाटलं. तर चला, अशा प्रकारे बोरनान आम्ही सेलिब्रेट केलं. तर तुमच्याकडे बोरनान करतात का, तर मला कमेंट करून कळवा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी भेटते तुम्हाला अशाच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या फ्रेंड्स. चला मग, बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.